थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रत्यक्ष झालेल्या भेटीबाबत चर्चा करणार आहोत। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांची ही भेट ऐतिहासिक आणि प्रेरणादायी घटना आहे, जी औरंगाबाद येथील अशोक हॉटेलमध्ये घडली होती। ही माहिती प्रामुख्याने डॉक्टर सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात या पुस्तकातून मिळते। ही भेट 1940च्या दशकात घडली, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मिलिंद महाविद्यालयाच्या निधी संकलनासाठी आणि सामाजिक कार्यासाठी व्यस्त होते। त्याच वेळी दिलीप कुमार अर्थात युसुफ खान हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवत होते। त्यांचे चित्रपट जुगनू 1947, 1948, शहीद यासारखे अनेक चित्रपट गाजत होते। दिलीप कुमार तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले होते। याच काळात औरंगाबाद येथील अशोक हॉटेल येथे त्यांची भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आणि दिलीप कुमार दोघेही या हॉटेलमध्ये एकाच वेळी वास्तवास होते। माईसाहेब आंबेडकर तत्कालीन शारदा कबीर यांचे भाऊ बाळू कबीर यांनी या भेटीची व्यवस्था केली। बाळू कबीर यांनी बाबासाहेब आणि दिलीप कुमार यांच्यातील संवाद घडवून आणला। या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिलिंद विद्यालयाच्या आर्थिक गरजांसाठी निधी गोळा करत होते। त्याच वेळी दिलीप कुमार यांनी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल ऐकून बाबासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। दिलीप कुमार जे त्या काळात प्रसिद्धीच्या शिखरावर होते, त्यांनी भेटीप्रसंगी बाबासाहेबांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल आदर व्यक्त केला। त्यांनी बाबासाहेबांच्या मिलिंद महाविद्यालयासाठी आर्थिक देणगी देण्याची इच्छा दर्शवली। बाबासाहेबांनी दिलीप कुमार यांचा हा प्रस्ताव प्रामाणिकपणे नाकारला। त्यांनी दिलीप कुमार यांना सांगितले की त्यांच्या कार्यासाठी देणगी स्वीकारण्यापेक्षा समाजातील प्रत्येक व्यक्तीने सामाजिक समतेसाठी स्वतःहून योगदान देणे अधिक महत्त्वाचे आहे। हा प्रसंग बाबासाहेबांच्या तत्वनिष्ठ आणि स्वाभिमानी स्वभावाचे दर्शन घडवतो। या भेटीचा दिलीप कुमार यांच्यावर खोल परिणाम झाला। बाबासाहेबांच्या विचारांनी आणि त्यांच्या समाज सुधारणेच्या दृष्टिकोनाने प्रभावित होऊन दिलीप कुमार यांनी पुढे सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये विशेषतः मुस्लिम मागासवर्गीयांच्या हक्कासाठी सक्रिय सहभाग घेतला। ही भेट दिलीप कुमार यांच्या व्यक्तिमत्वावर कायमचा परिणाम करणारी ठरली। बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचा सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा यामुळे दिलीप कुमार यांना सामाजिक कार्याकडे अधिक गंभीरपणे पाहण्याची प्रेरणा मिळाली। 1990च्या दशकात दिलीप कुमार यांनी मुस्लिम ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीत भाग घेतला, ज्यामागे डॉक्टर बाबासाहेबांच्या सोबतच्या या भेटीचा प्रभाव नक्कीच असू शकतो। ही भेट दोन भिन्न क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांमधील विचारांचे आदान प्रदान दर्शवते। एकीकडे बाबासाहेब जे सामाजिक समतेचे प्रणेते होते आणि दुसरीकडे दिलीप कुमार जे चित्रपट सृष्टीतील एक यशस्वी व्यक्तिमत्व होते। ही माहिती प्रामुख्याने डॉक्टर सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात या पुस्तकावर आधारित आहे, ज्यामध्ये त्यांनी या भेटीचा उल्लेख केला आहे। याशिवाय ही भेट औरंगाबाद येथील अशोक हॉटेलमध्ये घडल्याचे आणि त्यात बाळू कबीर यांनी मध्यस्थी केल्याचे
उल्लेख विश्वासार्ह मानले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांची ही भेट ही केवळ दोन व्यक्तींमधला संवाद नसून सामाजिक समता आणि जागरूकतेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण घटना आहे. बाबासाहेबांच्या तत्वनिष्ठ दृष्टिकोनाने आणि दिलीप कुमार यांच्या सामाजिक जाणीवेने या भेटीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ही भेट सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने प्रेरणा देणारी ठरली, ज्याचा प्रभाव दिलीप कुमार यांच्या पुढील सामाजिक कार्यात दिसून आला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, या व्हिडिओला नक्की 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 शेअर करा. जय भीम, जय संविधान.